आता कळते फ्लॅटची बुकिंग झालेली आहे म्हणून. कपाळावर असल्यावर लक्ष नाही ते सौभाग्याचं. आणि तेच जर बरोबर दिसलं नाही तर लोकांच्या नजरा खराब होतात, है की नाही? ते कुंकू पहिलं फार मोठं मोठं असायचं आमच्या आयांच्या कपाळावरती, मेन असायचं घरामध्ये ते मोठं कुंकू. आता कुंकू राहिलंच नाही, आता बारीक टिकल्या. तिकडे एक आमचे भोजेकर महाराज म्हणून कीर्तनकार होते, ते फार सुंदर म्हणायचे, कुंकुवा वाल्या गेल्या आता टिकली वाल्या आल्या, बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सवासिनी झाल्या, बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सवासिनी झाल्या, कुंकुवा वाल्या गेल्या आता टिकल्या वाल्या, कुंकुवा वाल्या गेल्या आता टिकल्या वाल्या, बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सवासिनी झाल्या, बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सवासिनी झाल्या. आमचं सौंदर्य जे दिसतं मायबाप हो, ते फार महत्वाचं असतं. गोकुळामध्ये परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाचं खेळ क्रीडा चाललेली आहे आणि भगवंताच्या त्या खेळ क्रीडेमध्ये गोपिका रमून गेलेल्या आहेत. गोप गोपिका सगळेच रमून गेलेले आहेत. त्या गोकुळामध्ये सगळीकडे आनंदी आनंद झालेला आहे. संत वर्णन करतात, आहे यमुनेच्या तीरी, 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 आहे यमुनेच्या तीरी,
आहे यमुनेच्या तीरी नाव गोकुळ नगरी तेथील वृक्ष भाग्यवंत पाषाणही पुण्यवंत पूर्व पुण्य फळाले दर्शन गोपाळादि दिले मना मने एकतरी वेळा आठवा अंतरी तेथील वृक्ष भाग्यवंत पाषाण हे पुण्यवंत त्या गोकुळामध्ये वृक्ष भाग्यवंत आहेत पाषाण पुण्यवंत आहेत वेली झाड तिथले जनावर सगळेच भाग्यवंत आहेत त्यांचं भाग्य उदयाला आलेलं आहे त्या गोकुळ नगरीमध्ये सगळीकडे आनंदी आनंद आहे भगवान गोपाल कृष्णाचं गोकुळामध्ये आगमन झालं आणि गोकुळामध्ये सगळीकडे आनंदी आनंद झाला त्या आनंदामध्ये एक एक दिवस निघून गेलेला आहे दररोज यशोदेच्या घरी गौरणी यायच्या दररोज यायच्या दररोज भगवान गोपाल कृष्णाला उचलायच्या उसंगी घ्यायच्या खेळायच्या खूप आनंद वाटायचा प्रत्येकीला वाटायचं कृष्ण माझा आहे कृष्ण दीवानी बनी श्याम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी रे मैं तो दीवानी बनी हरि हरि
श्याम पिया की बनी रे मैसुरी श्याम पिया की बनी रे मैसुरी श्याम पिया की बनी रे बोल बागे परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाच्या खेळीला तिथे सुरू होत आहे. सगळ्या गोकुळातल्या गवळणी दररोज यशोदेच्या घरी यायच्या. कृष्णाशिवाय त्यांना करमत नव्हतं. घरून निघाले का चल बाई म्हणायच्या कृष्णाच्या भेटीला जाऊ, सख्याच्या भेटीला जाऊ. तुम्हाला वाटत असेल असं काय नातं होतं? फार गोड नातं आहे हो. परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाचं वय आता जास्तीत जास्त 10-12 दिवसाचं आणि इथून गोपिकांचं कृष्णावरती जडलेलं प्रेम. आता बघा तुम्ही कृष्ण जसे जसे मोठे होत आहेत, जास्तीत जास्त कृष्णाचं वय 5, 7, 8 आणि 12 आणि गोपिकांचं वय काय असेल? आणि मग गोपिकांचं आणि कृष्णाचं नातं काय आहे हे आपल्याला कळेल. अनेक लोकांनी या नात्याला लांछन लावले. खर तर काही काही गवळणी तर म्हणजे त्या गवळणी म्हणू वाटत नाही. खरंच नव्हतं माझ्या रे म्हणा. बरं झालं नव्हतं तर. आणि तुझ्यासाठी अरे तुझ्यासाठी जर आली असती तर राहिली नसती जिवंत, त्याच्या प्राप्तीला गेली असती. काय गवळणी काय धिंगाणा. तुझ्यासाठी आले वना. आणि तमासगीर लोकांनी तर त्या कृष्णाचं वाटोळं करून टाकलं. कुणी काही आक्षेप घेत नाही. आपलाच तमाशाला जाणारा वर्ग दुसरा कोणता. त्यांनी म्हटलेलं नाही आमचं आराध्य दैवत आहे कृष्ण, त्याला असं विविध स्वरूपानं उभं करू नका. तुम्हाला कल्पना असेल एक चित्रपट आत्ताच निघाला छावा नावाचा. त्या चित्रपटामध्ये लेझिम खेळलेले छत्रपती संभाजी महाराज दाखवले. लोकांनी आक्षेप घेतला आमचा राजा शूरवीर राजा असा नाचणार आहे, काटून टाका. ते दृश्य काटलं. कृष्णाबद्दल कोणीच काही बोलत नाही. का? तो असा होता. नृत्य एक परम सिद्धी आहे आणि ती कृष्णाने शिकवली. काय तो रास पवित्र अशा गोष्टी. पवित्र भगवान गोपाल कृष्णाने गोकुळामध्ये गोपिकांना अगोदर गीता शिकवली. त्या गीतेचं नाव आहे प्रेम गीता. प्रेम शिकवलेलं आहे. कृष्ण लहान आहे, गोपिका मोठ्या आहेत. 18-20 वर्षाच्या माऊलीचं म्हणजे तरुणीचं 5 वर्षाच्या मुलाशी काय संबंध असतात हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा कळेल की कृष्णाचं आणि गोपिकांचं काय नातं होतं. माता आणि पुत्राचं नातं आहे हे आम्हाला समजत नाही. आणि म्हणून अनेक लीळा अशा आहेत भगवान गोपाल कृष्णाच्या. कळंबाच्या झाडावरती भगवान गोपाल कृष्णाच्या देखत जेव्हा गोपिकांनी वस्त्र ठेवली तेव्हा भगवंतांनी सांगितलं अरे मी लहान आहे, मला कळत नाही, बरोबर आहे, मला लाजू नका तुम्ही, पण एक लक्षात ठेवा, बाहेर उघड्यावरती माता भगिनींनी स्नान करू नये. तिच्या शीलाचं रक्षण करण्याची जबाबदारी भगवंतानी घेतलेली आहे. आणि म्हणून कळंबाच्या झाडावरती तिथे वस्त्र नेऊन ठेवले. तुम्ही माझ्या आया आहात, मी इथे आहे, तुमचं रक्षण करीन,
मी नसल्यावर कसं होईल तुमचं? ही काळजी आहे भगवंताची. या दृष्टिकोनातून भगवंताकडे कोणी बघतच नाही. तमाशाच्या बतावणीमध्ये सांगितलेला कृष्ण जिकडे तिकडे लोकांनी चगळून 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 टाकलेला आहे. गवळीने तशाच निघाल्या, जिपजोड गवळणी निघाल्या. कोणी गवळण तयार करतो, कोणी भजन करतं. खडा मारला, माठ फोडला, एवढे धंदे होते का? अरे माठ कोणता, खडा कोणता हे समजून घ्या अगोदर. माठ म्हणजे देहरूपी माठ, लक्षात ठेवा. हा माठ आहे. या माठाला अविद्या लागलेल्या अविद्येचा माठ भगवंताने त्याच्या कृपेच्या खड्याला फोडला, त्याला म्हणतात माठ फोडला. समजून घ्या ना कथा. कुणीकडच्या कुणीकडे, कुणीकडच्या कुणीकडे. आणि कीर्तनकार, प्रवचनकार, आम्ही लोकांनी भागवतकार कृष्ण समजून नाही सांगितला, नाही सांगितला. आणि ज्या गोपाल कृष्णानं एकट्या द्रौपदीची इज्जतपणाला लागल्यानंतर 40 लाख लोकांची कत्तल केली, आहुती दिली त्या यज्ञामध्ये. आहुती महाभारताची. तो गोपिकांची अशी खोड काढणार आहे का? खोड नाही आहे. कळलं पाहिजे आम्हाला. गोपिका कृष्णासाठी वेड्या आहेत. आणि गोपिकांचं कृष्णाचं जे नातं आहे ना, माता पुत्रांचं नातं आहे. आणि जगामध्ये या प्रेमापेक्षा पवित्र प्रेम कुठलंच नाही, कुठलंच नाही. लक्षात. काही प्रेम समजून सांगण्यासाठी उच्च कोटीय विचारवंतांनी पात्र निर्माण केले. तसंच राधा नावाचं सूत्र पात्र निर्माण झाले. राधा नाही हो भागवतात, राधा दिसतच नाही. पण आज आपण जर उत्तर भारतामध्ये गेलो, जिकडे तिकडे राधे राधे राधे. ठीक आहे, लोक प्रेमामध्ये कृष्णाच्या राधेचं नाव घेतात, हरकत नाही. भक्ताचं नावही तितकंच महत्वाचं आहे. देव दुर्लभ का देवाचे आठविता दुर्लभ, सर्वज्ञ चक्रधर प्रभू म्हणतात. देव दुर्लभ का आठविता प्राणी, कोण थोर सानी सांगा आता. कोण लहान आहे, कोण मोठा आहे? कोणीच लहान नाही. देव म्हणतात, बाई भक्ताची थोरी देवचे जाणे. भक्त लहान नसतो. खूप मोठा असतो भक्त. परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्ण या गोकुळामध्ये खेळ क्रीडा करतायत. गोपिकांना प्रेम शिकवतायत. त्यांना म्हणतात, बाई ग प्रपंच असाच. तुझी मुलं, तुझा सासरा, तुझी सासू, तुझं घर कुटुंब, याच्यामध्ये तुला नाही वेळ मिळणार. अगं जरा हसत जा, हास जरा. हा जन्म पुन्हा नाही बरं. आनंदात जग. जितके दिवस जगायचे आनंदात जग. स्वतः आनंदात जग. सासू सासऱ्याला आनंद दे, नवऱ्याला आनंद दे, मुलाबाळांना आनंद दे, शेजाऱ्या पाजाऱ्याला आनंद दे. सर्वांना आनंदित करून जा. ही शिकवण भगवान गोपाल कृष्ण त्या गोकुळामध्ये गोपिकांना शिकवतात. किती पवित्र नातं आहे. आणि गोपिकांना कृष्णाशिवाय करमत नाही. नदीच्या पाण्यावरती पाणी भरण्याच्या निमित्तानं जातात. भरलेला माठ असेल तर रिता करतात आणि पुन्हा नदीवरती जातात. का तर त्या सख्याचं दर्शन होईल, कृष्णाचं दर्शन होईल. तो नयन मनोहर ते सुंदर रूप जे आहे. वाजवी तो वेणू, वाजवी तो वेणू, गोपिका रमणू, स्वामी
खांद्यावरी राधेच्या देखी राजवारी यमुनेच्या देखी राजवारी यमुनेच्या देखी प्रेम समजून सांगण्यासाठी अनेक गोष्टीचं उदाहरण द्यावं लागतं. प्रेम नावाची पवित्र वस्तू आहे, तिला समजून शब्दामध्ये सांगता येत नाही. मायबाप जे आपल्याला चित्र विचित्र आज दिसतं त्याला प्रेम असं नाव दिलेलं आहे. प्रेम नाही ती, त्याच्यामध्ये सगळीकडे वासनाच वासना भरलेली आहे. प्रपंचात तुम्हाला प्रेम दिसणार नाही, प्रेमाचे पुतळे नाही आहेत, गेलं प्रेम, संपलं, संपुष्टात आलं. स्वामी चक्रधर महाराज म्हणतात, तयाचा एक देश मातेच्या ठाई भरते, तिथेच फक्त थोडंफार दिसते आहे. निस्वार्थ निर्व्याज प्रेम दिसते, दुसरीकडे दिसत नाही. सगळीकडे स्वार्थ दडलेला आहे, स्वार्थ वासना दडलेली आहे. प्रेम कुठे आहे? प्रेमात तर द्यावं वाटतं, प्रेमात तर समर्पण करावं वाटतं, प्रेमात मरण्याची तयारी असते दुसऱ्यासाठी. गोपिका मरायला तयार आहेत, प्राण द्यायला तयार आहेत भगवंतासाठी. इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे. उत्कट प्रेमाचा नमुना. प्रेम समजून सांगण्यासाठी राधिका नावाच्या पात्राची निर्मिती झाली. काही कपोल कल्पित कथा सुद्धा त्याच्यावर तयार झालेली आहे. म्हणले एकदा भगवंत आलेले आहेत बाहेरून, रात्रीचा समय आहे आणि भगवंताच्या श्रीचरणाला टरारून असे फोड आलेले आहेत. फोड सत्यभामीला बघितलं, देवा भगवंता कुठे गेला होता? तितके पायामध्ये पायतन तर घालून जायचे, उपन्न घालून जायचे, बघा ना कसे फोड आले, कुठे गेला होता खानमाली पायांनी? भगवंत शाशंक नजरेनं त्या सत्यभामेकडे पाहत आहेत आणि सत्यभामा शाशंक नजरेनं भगवंताकडे म्हणते, सांगा ना देवा कुठे गेला होता? पायाला इतके फोड आले कसे? सत्यभामे, हा तुमचा पराक्रम आहे. आमचा पराक्रम? हो, कपोल कल्पित काल्पनिक कथा आहे, पण फार सुंदर आहे, मला खूप आवडली. आमचा काय पराक्रम? म्हणजे बोलवलं होतं ना तुम्ही राधिकेला. त्यांनी जीभ चावली. हो, काल आपण राधिकेला बोलवलं होतं. मग काय केलं? म्हणे स्वागत केलं तिचं चांगलं, तिला बसायला मंचकावरती बसवलं चांगल्या प्रकारे, तिला गरम गरम दूध दिलं. म्हणले किती गरम दिलं? कडत कडत दिलं. हो म्हणले कृष्णा, गरम दूध दिलं. तिचा गळा बसलेला होता. माहितीये तुम्हाला कशानं बसला होता? माझं नामचिंतन करून करून तिचा गळा बसला होता. कृष्ण 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 अशी ती करत होती. आणि म्हणून तिचा गळा बसला होता. गळ्यामध्ये उष्णता झाली होती. तुम्ही हळदीचं दूध द्यायचं होतं, ते दूध अत्यंत गरम दिलं आणि त्या जिभेवरती जीभ भाजली, तिला फोड आले. इतकं इतकं गरम दूध होतं, भगवंत सांगतात की तिने जसा तो घोट घेतला तसं तिच्या डोळ्यातून अश्रू पडले. म्हणे हो पडले. काय करणार मी? तिच्या जिभेवर दूध येण्याच्या अगोदर मला तिच्या जिभेवर जाऊन बसावं लागलं, म्हणून माझ्या पायाला फोड आलेले आहेत. भगवंत आपल्या जिभेवरती नाचले पाहिजे, नृत्य केलं पाहिजे. भगवंताने आपल्या हृदयामध्ये स्थान निर्माण केलं पाहिजे. हृदय सिंहासनावरती भगवंत विराजमान झाले. कृष्णावेणी नदीच्या काठावरती एक बिल्वमंगल नावाचा कृष्ण भक्त राहत होता. गोड कथा सांगितल्या जाते त्याची. कृष्णावरती प्रेम करणारी लोक कमी नाही आहेत.
इकडे महानुभाव पंथामध्ये संत केशिराज व्यास आहेत. संत केशिराज व्यास भगवंतावरती किती प्रेम करत आहेत बघा. संत केशिराज व्यास भगवंताला विनंती करतात की प्रभू तुम्ही माझ्या हृदयामध्ये येऊ नका. कारण का? माझं हृदय कर्म करून कठीण झालेलं आहे. मला माझं हृदय तयार करू द्या. अगोदर ते तयार नाही, मला त्याला तयार करू द्या. या हृदय सिंहासनावरती तुम्हाला बसवायचं आहे. तिथे मला रांगोळ्या काढू द्या, सडा समर्जन करू द्या, माझ्या नेत्रातल्या अश्रूंनी सडा घालू द्या, अनुतापाच्या अश्रूंनी मला तिथे सिंपन करू द्या. मग तुम्ही या देवा. तयारी व्हायची आहे. माझ्या देहाची पासवडी मला टाकू द्या. माझे देह पासवाडी, 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 माझे देह पासवाडी. बैसो घाली नावाडी, बैसो घाली नावाडी, आवडी माझे देह पासवाडी, 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 माझे देह पासवाडी. भगवंता माझे देह पासवडी, बैसो घालीन आवडी. मला अगोदर माझ्या हृदयाची तयारी करू द्या. इकडे बिल्व मंगल मात्र परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाला म्हणतो, कृष्णा मला सोडून तू जातो सांगण्याला. मी तुला माझ्या हृदयामध्ये बंद करून टाकलेलं आहे. कसं असेल सांग ना. जेव्हा तो वृंदावनामध्ये येतो कृष्ण सख्याच्या भेटीला, कृष्णाच्या भेटीला, त्यावेळेस त्याचे डोळे आहेत, चांगले आहेत. कसा आलेला आहे पहा. कृष्णावरती प्रेम कशी करतायत माणसं. आणि कुणाच्या जीवनामध्ये काय अमूलाग्र बदल होतो कथा ऐकून. म्हणून कथा ऐकली पाहिजे. कृष्णावेणीच्या नदीच्या काठावरती असलेला हा बिल्व वडी सरले